पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये 3 वर्षीय मुलीसोबत झालेला अत्याचार आणि त्यानंतर उसळलेला संताप यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. पण आता या घटनेला एक नवा धक्कादायक ट्विस्ट मिळालाय. कारण या प्रकरणात अचानक राजकारणाची एंट्री झाली आहे. एका सोशल मीडिया पोस्टने अक्षरशः राज्यात खळबळ माजवली आहे आणि ती पोस्ट आहे राज ठाकरे यांची. फक्त एका पोस्टमुळे काय राज ठाकरे आता कायद्याच्या कचाट्यात अडकणार का, हा मोठा प्रश्न सध्या चर्चेत आलाय. कारण सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी थेट राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एकीकडे त्या चिमुकलीसाठी न्यायाची आक्रोशपूर्ण मागणी आणि दुसरीकडे राज ठाकरे विरुद्ध असीम सरोदे असा थेट संघर्ष. याच कारणाने राज्यात वादाची ठिणगी पेटली आहे. गुन्हेगाराला हाल हाल करून संपवून टाका, राज ठाकरेंच्या या आक्रमक विधानामुळे आता मोठा वाद निर्माण झालाय. हे विधान न्यायासाठीची तीव्र भावना आहे की कायदा हातात घेण्याचं उघड आवाहन? नेमकं सत्य काय आहे? राज ठाकरेंनी या पोस्टमधून कोणता संदेश दिला आणि असीम सरोदे यांचे नेमके आरोप काय आहेत? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर पद्धतीने माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या प्रकरणावरून संपूर्ण राज्यभरात मोठी संतापाची लाट निर्माण झाली होती. 65 वर्षीय एका नराधमाने 3.5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. सोबतच अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या धक्कादायक प्रकारामुळे पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभरात या प्रकरणातील दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जाऊ लागली. अशा प्रकारच्या विकृत मनोवृत्ती पुन्हा कधीही राज्यात येऊ नये म्हणून त्या दोषीला ठार करण्यात यावे असे देखील सांगितले जाऊ लागले. परिस्थितीची गंभीरता ओळखून स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्या पीडित मुलीच्या पालकांना सांत्वन न देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या नसरापूर या गावी जाऊन पोहोचल्या. या प्रसंगी त्यांनी संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत फोन कॉलच्या माध्यमातून पोहोचवल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा केली जाईल असे आश्वासन जनतेला दिले. परंतु आता अशातच आपल्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे यांनी देखील या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून मागणी केली की आरोपीला हाल हाल करून संपवा. पण आता याच मागणीमुळे महाराष्ट्रात वादाचा भडका उडालाय. या प्रकरणी राज्यातील सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. सोबतच अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. असीम सरोदे यांचे असे म्हणणे आहे की या प्रकरणातील आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्यात यावी. पण अशा प्रकारे आरोपीला कायदा हातात घेऊन ठार मारण्याची आवाहन करणे बेकायदेशीर आहे. म्हणूनच असे वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. पण राज्यातील एका प्रसिद्ध वकिलाच्या अशा भूमिकेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळते. भोर तालुक्यात घडलेल्या घटनेसंबंधी राज ठाकरे यांनी अशी भूमिका मांडली की भोरमधील घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हाल हाल करून संपवावं. त्यांनी हे वक्तव्य आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केलंय. परंतु याच आक्रमक भूमिकेला ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी विरोध दर्शवलाय. माध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणाले की भोर अत्याचार प्रकरणातील नराधमाला कायद्यानुसार 100% फाशीची शिक्षा होईल. पण ते होण्याआधी चौरंग करा, त्याला हाल हाल करून संपवा. अशा प्रकारच्या बेकायदेशीर मागण्या करणाऱ्या प्रवीण तरडे आणि राज ठाकरे यांसारख्या लोकांना पोलिसांनी बोलवून समज दिली पाहिजे किंवा अशा लोकांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. कायदा एखाद्या घटनेसाठी बनवलेला नसतो, तर तो कायमस्वरूपी असतो. म्हणून एखादी घटना घडल्यानंतर भावनेच्या आहारी जाऊन कायदा बाजूला ठेवत वागावं आणि नंतर पुन्हा लोकशाहीच्या गोष्टी कराव्या असं सोयीनुसार वागता येत नाही, असं स्पष्ट मत त्यांच्याकडून मांडण्यात आलं. ते पुढे असे देखील म्हणाले की कसाब सारख्या राक्षसी प्रवृत्तीच्या गुन्हेगाराला देखील भारत सरकारने वकील देऊन त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. त्यानंतर कायद्यानुसार फाशीची शिक्षा देण्यात आली. कोणत्याही आरोपीला आधी त्याचे म्हणणे मांडू द्यावे आणि नंतर कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षा द्यावी ही जगभरात रूढ झालेली व्यवस्था आहे. त्यानुसार भोर प्रकरणात देखील आरोपीला कायद्यानुसार कठीण शिक्षा होईलच आणि त्याला फाशी देखील होईल, यात कोणतीही शंका नाही.
असे त्यांनी ठामपणे सांगितले. तर चला तर समजून घेऊया की राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं होतं. तर मित्रांनो, भोरमधील घटनेवरून आरोपीबाबत आक्रमक मागणी करताना राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नासरापूर गावात 3.5 वर्षीय मुलीवर बलात्कार करून त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं. नंतर या मुलीचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला व भयानक चीड आली असून त्या आरोपीला कायदा काय सांगतो किंवा अजून कोणी काय म्हणेल याचा विचार न करता हाल हाल करून संपवावं. सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेव्हा सरकारने फास्ट ट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचे शोषण करायचं प्रमाण प्रचंड वाढले. याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. सर्वात आश्चर्यकारक म्हणजे या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेल्याच्या बातम्या देखील आल्या. अशीच तत्परता सरकार स्त्रिया किंवा मुलींचं शोषण करणाऱ्या नराधमांविरोधात का दाखवत नाही, असा थेट सवाल विचारत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मित्रांनो, राज ठाकरे यांनी केलेले हे काही पहिलेच वादग्रस्त वक्तव्य नाही. या मागे देखील अनेक वेळा राज ठाकरे यांनी अशा प्रकारचे आक्रमक वक्तव्य केले आहेत. त्यांनी मागील काळात राज्यातील मशिदींवर असलेल्या भोंग्यांवरून अत्यंत आक्रमक भूमिका घेत त्यावेळी राज्यातील वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. सोबतच मराठीच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी अनेक वेळा आक्रमक भूमिका घेतलेली आहे. परंतु आता अशातच राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या रोखठोक भूमिकेमुळे या प्रकरणात देखील चर्चेत आले आहेत. दरम्यान ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मागणीनंतर मनसे पक्षाकडून देखील आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी असीम सरोदे यांच्या भूमिकेचा निषेध नोंदवला असून त्यांना नराधमांची वकिली करणारा असे संबोधत सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि असे म्हटले आहे की आरोपीला अशी शिक्षा द्या की पुन्हा कोणी असं धाडस करणार नाही. तर या प्रकरणात एकीकडे असीम सरोदे हे कायद्याच्या चौकटीचा हवाला देत राज ठाकरेंवर कारवाईची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे मनसे याला जनतेचा आक्रोश म्हणत आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. आता यामुळे या घटनेला पुढे कसे वळण मिळणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका बरोबर आहे की असीम सरोदे यांनी लावलेले आरोप? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.